चंद्रपूर जिल्ह्यातील म्हातारदेवी बेलसनी व शेनगाव फ्युएलको कंपनी कायदेशीर आणि बेकायदेशीर मार्गाने शेतकरी बांधवांना नाहक त्रास देत आहे। म्हातारदेवी मुरसा येथील फ्युएलको रेल्वे सायडिंगचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले, पण कंपनी वाईट हेतूंपासून आणि शेतकऱ्यांवर संकट निर्माण करण्यापासून थांबत नाही। सुरुवातीला फ्युएलकोने शेतकऱ्यांच्या जमिनीवर गुप्तपणे आणि कोणतीही चौकशी न करता मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन केले होते। या उत्खननामुळे मोठमोठे खड्डे खोदून अनेक एकर जमिनीवर उगवलेली पिके गाडली गेली। खरेदी केलेल्या 80 एकरपेक्षा जास्त जमिनीपैकी काही ठिकाणी कारखान्याच्या काळ्या मातीने जमीन भरण्यासाठी आणि येणाऱ्या काळात कोळशामध्ये मिसळण्यासाठी लाखो हजारो टन चारफाईन चारकोल काळी धूळ साठवण्यात आली आहे। आमचा जो शेनगाव रस्ता जो होता बेलसनी ते शेनगाव, तो सुद्धा त्यांनी बंद केलेला आहे। रेल्वे फाटक होतं तिथं पहिल्यापासून जिथं रेल्वे फाटक होतं तो सुद्धा ह्या कंपनीनं हा जो स्टायडिंगवाल्यानं पूर्ण बंद केलेला आहे। तो सुद्धा आमचा रस्ता आहे ना चालू करून देण्यात यावा। पहिल्यापासून रेकाटले सुद्धा आहे शेनगाव ते बेलसनी हा रस्ता। आमची शेत आहे तिकडं, आमची बेलसनी शिव आहे तिकडं, तर बेलसनी शिवातले लोक कसे जायचे? जेव्हा फाटक बंद झाल्यानंतर जायचं कसं, राहायचं कसं, आणि शेती करायची कशी? याचं बेनिफिट कोण देणार आम्हाला? याचं बेनिफिट कोण देणार? तर याचं शासनाने दखल घ्यायला पाहिजे, आमचा रस्ता मोकळा करायला पाहिजे। हे शासनाचं काम आहे। यांना अनुमती देऊन टाकते शासन आणि आमच्या कास्तकाराचं गोरगरिबाचं मरण करते। याचं कोण करणार? आमचं का आत्महत्या करायच्या का? अंदाज आहे ना, 4-5 लोकांच्या शेती आहे, मग त्या जावा करायचा रस्ता जो शेनगाव रस्ता आहे। आमचं पहिलं हेड काठावर जे पटवारी काठावर होतं ते शेनगाव होतं। आम्हाला जाण्या येण्यासाठी तो मार्ग सरळ होता, सायकल जाणार, पैदल जाणार, काही जाणार, तो सुद्धा बंद होत आहे। मग जायचं कसं? शेती 159 सर्वे नंबर 165 169 2 नंबर 7-12 आपला आहे। एकूण जमीन 6 हेक्टर 23 आर जमीन आहे। हे सायडिंग बनवून राहिले आमच्या फुलको अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, नवल किशोर अग्रवाल। पुढे आपल्याला का त्रास आहे? आपल्याला त्रास आहे, सर्व दष्ट उडून येतं आमच्या वावरामध्ये। याने दष्ट ह्या काळ्या कोळसा लपवण्यासाठी और मिश्रित करण्यासाठी नेऊन येतं ते राख जमा केलेली आमच्या शेताच्या साईडनं। ह्या दष्ट पुरा उडून सने आमच्या वावराचे शेताचे नुकसान होत आहे। ह्या पाऊस पडल्याच्या नंतर ह्या दष्ट पूर्ण माझ्या वावरात येऊन पसरेल, याची भरपाई कोण देणार? तो शेतीचा जाण्याचा मार्ग ह्या येथून रेल्वे फाटकापासून सरळ आपल्या वावरामध्ये निघायचा मार्ग होता आमचा। 39 वर्ष झाले आम्ही त्याच मार्गाने जात आहोत। आज यानं 4 दिवस झाले हा मार्ग आमचा रोखला आहे।